हाय फ्रेंड, वर्षा पाटलाच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगलेच असणार. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आणि एवढं काही प्लॅन नाही केला आहे आज, कारण की आता माझ्या अख्खे कामं वगैरे झाले. कामावर निघायचं आहे आता. माझं डोकं घसा एवढा कालपासून माझी तब्येत अचानक खराब झाली. आता स्वयंपाक वगैरे झाला, सर्व कामं वगैरे पण झाले. आता आमच्या लग्नाला आज 10 वर्ष पूर्ण होऊन 11 वर्ष लागले. तर प्लॅन वगैरे असं काही नाही, कारण की का करणार होतं पण संडेच्या दिवशी मला सुट्टी घेता येत नाही. तर काल अंशू मला फोन करून बोलतो मम्मी एक काम कर, सर्व मस्तपैकी सर्वांसाठी प्लॅन कर. आता बोलली हां, मी हा केलं त्याला. पण का नाही करते, कारण की संडे मी आज घरी राहू शकत नाही. त्याच्यानंतर कसं घरी सर्वांना बोलवलं, स्वयंपाक पाणी करा, मग घरी थांबलं पाहिजे, चांगलं नाही वाटत. मग त्याच्यामुळे मी बोलले जाऊ दे आता, कारण की यांचा 1 महिना गेला का बड्डे येतोच आहे. यांच्या बड्डेला काहीतरी करू बोलली. आणि लग्नाचा वाढदिवस कधी पण सेलिब्रेट करू शकतो, असं काही नाही का एकाच दिवशी सेलिब्रेट झाला पाहिजे. तर मग अंशू बोलतो मम्मी हे करणं, तर मग काही नाही एवढं काही करणार आहे. आणि आज मला सुट्टी पण नाही आहे, तर मग मी कामावर जाईल. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही जाऊ अंशूकडे. मग पाहिजे तर त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालू हे करू, कारण की आमच्या लग्नाचा पहिला बड्डे पण होता. आम्ही कधीच वाढदिवस एकटा नाही बनवला. माझा पहिला वाढदिवस होता लग्नाचा, तेव्हा पण अंशू माझा म्हणजे 1 महिन्याचा होता. असं कधीच झालं नाही का आम्ही दोघांनी फक्त सेलिब्रेट केला असेल, असं कधीच नाही. अंशू जेव्हा आमचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता, एक महिन्याचा होता अंशू बरोबर. तर तेव्हा पण आहे ना, तेव्हा पहिला बड्डे तर आम्ही सेलिब्रेटच केला नव्हता. पहिल्या वर्षी मला बोलले होते माझ्या मम्मीच्या घरी येऊन, तुला काही पाहिजे असेल तर बाहेरून ऑर्डर कर, तुझे काही खायचं असेल बाहेरून आणून खा. आणि त्याच्यानंतर सर्व वाढदिवस आम्ही असेच घरी सेलिब्रेट करतो. तुम्हाला माहिती आहे, कधी बाहेर गेलो तर जातो. अंशूच्या होतात बाहेर. मग त्याच्यानंतर आता बोलले जाऊ दे ह्या टायमाला, कारण की विचार होता माझा 10वा वाढदिवस जरा चांगला करू ते करू, पण काय ना नंतर मी विचार केला जाऊ दे आता, कारण की अंशू आहे. अंशूची सर्व म्हणजे स्कूलचा सर्व लोड वगैरे, मग एकदम लोड अंगावर येऊन जातो. एवढं लोड घेण्यापेक्षा काही नाही. आणि आम्ही सेलिब्रेट का करतो, एकत्र येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. मटण मच्छी आमच्या घरात रोज चालू असतं. एक दिवस सोडलं का लगेच दुसऱ्या दिवशी चालूच असतं. असं काही नाही का मटण मच्छी खाण्यासाठीच सेलिब्रेट होतं, असं नाही. कारण की एक दिवस सोडलं तरी आमच्या घरात लगेच दुसऱ्या दिवशी मटण मच्छी असते. सांगती येतो, गप्पा वगैरे मारतो, म्हणून चांगलं वाटतं. पण आता मी वाढदिवस करणार नाही, फक्त अंशूला भेटायला जाऊ, त्याला काय पाहिजे घेऊन देऊ. कारण की त्याच्याविना कधी मी वाढदिवस साजराच केला नाही ना. माझा पहिला वाढदिवसाच्या पासून तो म्हणजे असं त्याच्या संगतीच आम्ही सेलिब्रेट केला. आता तो तिकडे, पण आज मग मी 7 वाजताच येईन कामावरून. आता आम्ही जाऊ. चला आता मी जाते, भेटते तुम्हाला संध्याकाळी. आता हे झोपले एकदम. चला बाय बाय. बघितलं, आम्ही जाणार होतो अंबरनाथला. माणसाने डायरेक्ट प्लॅन कॅन्सल केला, बोलतो मला नाही जायचं. तसंच आपण 2 दिवस पहिले एवढी किरकिर घातली, काही दिलं तर नाही मला लग्नाच्या वाढदिवसासाठी. फक्त आता बोलले चल बाहेर तुला पाणीपुरी खाऊ घालतो, बस. गाडीवर तेवढा राऊंड मारायचं झालं. ते पण मला चिडचिड झाली म्हणून मी गाडीवर राऊंड मारला. बाकी तुम्ही काय दिलं मला, त्यांनी मला काय दिलं घरी जाऊन नक्की व्हिडिओ सांगा. तुम्ही खाऊन बघा. पाणी नाही आणलं थोडं. एवढं गाव फिरून डोसा खायला आलाय माणूस. एवढे फ्रँकी शोधत होते, एवढी गर्दी. आणि डोशाची तर काय सांगू तुम्हाला, भरपूर बसायला पण आता वेटिंग होती. विचार करा रात्रीचे लोक केवढे डोसे खातात. नाही तर आम्ही कुठं आलो एवढं फिरून इथं आलो ना आपण राधानगरमध्ये. आता ते डोसा खाऊन घरी गेला आलो घरी. 12 वाजता एवढं फिरलो बाहेर, माहिती आहे. अंबरनाथला जाणार होतो, हे बोलतात नाही जायचं अंबरनाथ. 2 दिवस पहिलेच आपण अंबरनाथला जाऊन आलो. मी यांना बोलली बिना अंशूला चला अंशूला वगैरे भेटून येऊ. त्या माणसांनी नाही नेलं. आमचे एवढे भांडणं झाले माहिती आहे. मी कामावरून आली, त्याच्यानंतर मी लवकर आली 1 तास. त्याच्यानंतर आमचे एवढे भांडणं झाले माहिती, 8 वाजेपर्यंत भांडणं झाले. का मला आवडत नाही अंशू बिना कुठलं हे. त्यांना बोलले आपण अंबरनाथला जाऊ, काहीतरी अंशूला पण खायला घेऊन जाय, काही करू चला. आईंना त्यांना पण घेऊन जाय. म्हणता नाही 2 दिवस पहिलेच आलो,
काही सेलिब्रेट करायचं नव्हतं. तू कशाला चालली एवढी किरकिर घातली नाही माणसाने, बोलतात नको जाऊ. त्याच्यानंतर स्वतः निघून गेले बाहेर आरामशीर मित्रांमध्ये. मग एवढं मी पण बोलली चला, नाही बाबा एवढं किरकिर. नंतर 8:30ला कुठं मी त्यांना बोलली जबरदस्ती बोलली कुठं जात नाही तर चला, बोलता गाडी घे तुझा राऊंड मारून ये. तर मी बोलली असं करतात तुम्ही. त्याच्यानंतर मग जबरदस्ती गेलो बाहेर. त्यांच्या फ्रँकीसाठी एवढं फिरलो माहिती तुम्हाला, कंटिन्यू 1 तास फिरत होतो. त्यांना बोलली आपण ऑनलाईन मागवू घरी जाऊन, नाही ऑनलाईन नको तिला महाग येते बोलतात. तर एवढा वैताग आखरीला बघितला आता मागवते ऑनलाईन. तर एवढा फिरलो त्या फ्रँकीसाठी माहितीये तुम्हाला. कुठंच भेटली नाही ती फ्रँकी, कुठंच नाही. पण आता मागवणार आहे का? बघितला डोसा खाऊ घातला. डोसा खाल्ला, मला आवडला. खाल्ला कोणी? तू खाल्ला. तुम्ही खाल्ला. तू पण खाल्ला. तुम्ही काय दिलं मला लग्नाचा वाढदिवस? तुला पाणीपुरी खायला घातली. हे लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट असतं. मग झालं पाणीपुरी खाऊन. बघितलं, हे लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट असतं पाणीपुरी. 10 वर्ष आले ना, अजून किती देऊ तुला? 10 वर्ष संपलं लग्न अजून बाकी आहे ना. 10 वर्ष का अजून बाकी आहे लग्नाचा वाढदिवस अजून. मला बोलतात या वर्षी करायचं नाहीये, वर्ष समजून घे थोडस, माझ्याकडे पण पैसा मान्य. 11वा बर्थडे तुला आहे ना, खूप छान काहीतरी दे ना. आणि गेल्या वर्षी मला हेच उत्तर त्यांनी या वर्षी दिलं. हे माझे बर्थडे पण विसरून जातात. आज बर्थडे ना, त्या बोलतात वर्ष उद्या बर्थडे आहे ना. हे माणूस असं तुमच्या घरी पण होतं का नक्की सांगा. मी तरी त्यांना नेहमी काही काय देते, यावर्षी नाही दिला. पण बोलली का नाही दिलं? तू बोलली आता 1 महिन्याने यांचा बर्थडे आहे डबल, तेव्हा काहीतरी करू बोलली, तेव्हा त्यांना काहीतरी देईन म्हणून मी नाही दिलं. पण काही असू दे, मी बाहेर तरी घेऊन गेली, त्यांना बाहेर फिरवलं. त्यांना बोलली तुम्हाला फिरवलं नाही तुम्ही, तू स्वतः जबरदस्ती घेऊन गेली. मग काही असं मी जर बघितलं, तुला बोललो नाही की घेऊन चाल की तू काय जबरदस्ती घेऊन आली तुम्हाला. बघितलं मी जबरदस्ती त्यांना बाहेर नेलं. ते तर मित्रांमध्ये निघून गेले होते. बोलतात नाही मला नाही जायचं. मी जबरदस्ती त्यांना बोलले आता मी रेडी झाली. चला, एक तर पहिले आमचे भांडणं लय झाले. मला कुठलंही काय असू दे, मला सुट्टी असू दे काय असू दे, मला अंशूला भेटायला नाही गेले ना, लय चिडचिड होऊन उठते लगेच मला. बोलतो बघितलं आता उद्या आता जा ना तुझ्या आई घरी, तुझ्या अंशूला भेटायला. आता रात्री 12 वाजता कोणी अंशूला भेटायला जा ना. 12ला काय बोलते ना तू, अंबरनाथला येते. एवढ्या रात्री कोणी अंबरनाथला जाणार आहे जाऊ सांगा बरं. शकतात. यांना सवय आहे, मला सकाळी कामाला जायचं म्हणजे त्यांचं नाही, तू कामाला सकाळी जाऊ नको मग तिकडे जा. बघितला जबरदस्ती मी त्यांना बाहेर नेलं. त्याच्यानंतर मी जबरदस्ती त्यांना बोलली तुम्हाला काही खायचंय का, मी पे करन. मी त्यांना खाऊ पिऊ घातलं. उलट त्यांनी तर मी त्यांना बोलली, बघितलं काढून दाखवलं तर लगेच का नाही करणार. मला माहिती तुम्हाला 4 दिवस पहिले काय बोलले, वर्षा लग्नाचा वाढदिवस आहे तुला काय पाहिजे. मी बोलली यांच्याकडून काय मागू. बोलली नको साडी बिडी ड्रेस कशाला. तर मी बोलली एक काम करा, तुम्ही मला थोडस सामान घेऊन द्या. आता घेऊन दिला 1000 रुपयाचं. तर असं कसं होतं बघितलं, तू कशी 100 रुपयाचं काढते. तेच बोलतोय ना मी काढलं तर तुला राग येतो. तुम्हाला जे एक व्हिडिओ यांचा बनवून ना, किती तोंड आहे यांना. यांचं जो तोंड दाखव ना तुम्हाला किती आहे. तुम्ही अख्खी युट्यूब फॅमिली माझ्याकडून म्हणतो ना, एवढं तोंड आहे या माणसाला. यांच्या शक्लवर जाऊ नका, फक्त शक्लीने लय भारी दिसतं. तोंड या माणसाचं खूप आहे. म्हटलं जबरदस्ती मी नेला. बोलली जाऊ दे, नाही तिकडे गेलं तर काहीतरी त्यांना किती बोलली मी हॉटेलमध्ये खायचं तुम्हाला. आता ऑर्डर करता का तुम्ही? लोक नाही करू शकत, करा ऑर्डर. तर नाही करू शकत तर काय बोलला मला, तुला वर्षा अॅनिव्हर्सरीला काय पाहिजे. म्हणली एक काम कर, ड्रेस बीस नको मला. आताच त्यांनी बर्थडेला ड्रेस घेतला होता. तर बोलली एक काम करू आपण. बोलली मला एक काम करा, तुम्ही मला सामान घेऊन द्या. बोलता कोणतं सामान पाहिजे. बोलली थोडंसं मला असंच काहीतरी सामान घेऊन द्या, पाहिजे स्वतःसाठी. बोलतात मेकअपचं का. मी बोलली हां. बोलतात घे ना काय घ्यायचं तर मला सांग, काय काय वस्तू घ्यायची. विचारून घेतलं. नंतर मला काय म्हणतोय का, मी 4च वस्तू सांगितल्या होत्या. बस वर्ष तुला 4च पाहिजे, ठीक आहे घेऊन दे ना बोलता. आणि नंतर रात्री मला बोलतात तेच दिवस बोलतात तुझ्या नवऱ्याला समजून घेत जा. या माणसाला समजत 10 वर्ष झाले. या माणसाला समजत 10 वर्ष झाले. हिला समजून काय घेतलं मी, काहीच नाही. त्यांच्या तोंडातूनच सांगतं काहीच नाही, दे सोडून. त्यांना काय बोललं ना, दे सोडून. बघितलं आमचा 10वा वाढदिवस या माणसाने नुसता भांडणांमध्ये घातला. काय प्लॅन केलं काय केलं या माणसाने. या माणसाने अख्खं भांडणांमध्ये घातलं. पैसे लागतात त्याच्यासाठी, विसरली वाटतं. कंगाल होतं तुम्ही पूर्ण. हे 12 महिने कंगाल असतात. तुला माहिती आहे ना, ते सोड. 12 महिने कंगाल होते. चल बाय.
बस 12 महिने कंगाल आहेत. या वर्षी नाही वर्षा पुढच्या वर्षी करू, संपली गोष्ट. अजून काय बोलते? आता बघू हा. आता ते एवढ्या वर्ष तर मी व्हिडिओ टाकत नव्हती युट्यूबवर. हा फर्स्ट व्हिडिओ चाललाय माझा अॅनिव्हर्सरीचा. तर बघू पुढच्या वर्षी हे काय. बघा तुम्ही अख्ख्या फॅमिली समोर बोलताय. फॅमिली कुठली फॅमिली? युट्यूब फॅमिली समोर. युट्यूब फॅमिली. आता ठीक आहे बघू, चल आता बघितलं? 1 वर्ष आहे त्याला. बघितलं 1 वर्ष बघू. चला जाऊ दे. आणि आमचं तर गेला हसत खेळत गेला सालगिरा. आमचं 10 वर्ष कंप्लीट झाले आम्हाला. आणि खूप छान पण गेला. आजचा दिवस कामावर पण गेली होती. त्याच्यानंतर थोडं तू मेमेमध्ये गेलं, जाऊ दे गेलं. त्याच्यानंतर राऊंड मारून आलं, भरपूर राऊंड मारला बस. गाडीवर, खूप राऊंड मारला, खूप एन्जॉय केला. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आणि नक्की सांगा या माणूस किती तोंड करतं माझ्याशी. कमेंट करून नक्की सांगा किती भांडतात माझ्याशी. चला बाय बाय. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.